सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. कुशावर्ता करिता स्नान त्याचे वैकुंठे राहणे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण बोलू नका. काम चालू द्या. गुणदैनी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधि राजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. आवाज नका करू, थोडं शांततेत चालू द्या. हे बाळ हो, आवाज एकदम कमी करा, फक्त काम करा, आवाज करू नका. संपद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधि राजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादला, पावन झालो चराचरी. जयांचे गेले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. मस्तक हे पायावर,
घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. गुरु माऊल्या हो, आवाज करू नका. कीर्तन होय, कीर्तन कीर्तनात आवाज करू नये. शांततेमध्ये मावश्या हो. बघा, कीर्तन करत असताना थोडासा फक्त तुम्ही शांतता ठेवा, म्हणजे मला विक्षेप होणार नाही. कारण आज कीर्तन करत असताना तुम्ही मला प्रतिसाद करा, मी तुम्हाला प्रतिसाद करणार. सर्वांनी मिळून कीर्तन करायचंय. छान असं रंगत आलेली म्हणून तेवढी विनंती मान्य करा मला. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितंबुजंग तुंग मालिकां चकार चंड तांडवं तनोतु नः शिवः शिवम्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगन्मान्य जगद्वंदनीय सर्वांचे आपल्याला परिचित असणारे पंढरपूर मधील नामांकित ज्येष्ठ श्रेष्ठ आणि बुजुर्ग संपूर्ण संत मांडियाळीमध्ये जे वयानेही श्रेष्ठ आहे, संपूर्ण संत मांडियाळीमध्ये जे वयानेही श्रेष्ठ आहेत, वयानेही बुजुर्ग आहेत, नवे नवे ज्ञानानेही बुजुर्ग आहेत. थोडं फक्त रिपीट कमी करत आहे, रिपीट थोडासा कमी असू द्या. आणि बघा, ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात आहे, नवे नवे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असताना त्यांच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करता येत नाही, असे आपल्या सर्वांना परिचित असणारे संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांचा सर्वांच्या परिचयातला, जास्त करून माझ्या माता माऊलींच्या परिचयातला असलेला आजचा अभंग. आजच्या अभंगामध्ये आपल्याला संत नामदेव महाराज सांगतात की गंगेचं पूजन केलं पाहिजे, गंगेचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं, गंगेचंच नामस्मरण करावं का? तर महाराज म्हणतात नाही, आपल्याला नामस्मरण सुद्धा गंगेचं करायचंय, देवाचं सुद्धा करायचंय. आणि संपूर्ण अभंगामध्ये खऱ्या अर्थानं नामदेवराय काय सांगत असतील तर ते म्हणजे तीर्थाचं भ्रमण आणि तीर्थाचं महिमान आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. एक वेळा सर्वांनी गोड भजन करायचे. विठ्ठल लक्षात घ्या दादांनो, सर्वांना फक्त इतकीच विनंती, तुम्ही शांत राहा. कारण मी म्हणत नाही हो, संत तुकोबाराय सुद्धा म्हणतात, कामामध्ये काम काही कामामध्ये काम काही म्हणा हे जाईल भवसर्व होईल दुःखाचे. काही काही म्हणा राम राम. महाराज म्हणतात तुम्ही काम करत असताना सुद्धा देवाचं नामस्मरण करू शकता. आता आपण सर्व तुम्ही बसलेल्या माता माऊल्या महाप्रसादाच्या उद्याची तयारी करता, देवाच्याच कार्यासाठी करता.
मग ते काम करत असताना फक्त तेवढं करून चालणार नाही, तर महाराज म्हणतात काम करत असताना देवाचं नाम सुद्धा घ्या, म्हणजे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाकडे वळण्यापूर्वी, आपला प्रतिपाद्य विषय सांगण्यापूर्वी, माझे काही असणारे मुद्दे मांडण्यापूर्वी थोडासा परिहार सांगणं हे कुठल्याही वक्त्याचं कर्तव्य असतं. तो वक्ता शैक्षणिक क्षेत्र असला असो, तो वक्ता आध्यात्मिक क्षेत्र असला असो, तो वक्ता राजकारणी क्षेत्रातला असो, परिहार सांगणे हे प्रत्येक वक्त्याला बंधनकारक असतं. मग परिहार सांगायचा तो असा की आपल्या या वणोजा ग्रामस्थानी सुरू असलेला भव्य दिव्य असा सप्ताह, आणि या सप्ताहानिमित्त 7व्या दिवसाची सेवा म्हणजे काल्याच्या आदल्या दिवसाची सेवा, आदल्या दिवसाचा जागर आणि सप्त्यातला सर्वात शेवटचा जागर माझ्यासारख्या बालकाच्या हाती आली, माझ्यासारख्या बालकाला मिळाली. खरंच तुम्हा सर्व मंडळीचे आणि खास करून आमच्या अमोलदादांचे मानावे तितके आभार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आज मी इथं उभा हो, असे उपस्थित असलेले माझे आई वडील असतील. माझे वडील उपस्थित आहे, काही कारणास्तव माझ्या आईला येता आलं नाही, त्या दोघांनाही इथून मी चरणस्पर्श वंदन करतो. त्याचसोबत आमचे मृदंगाचार्य साईनाथ महाराज असतील, त्यांनाही वंदन करतो. आमचे वेणेकरी बाबा असतील, आमचे बोरकर महाराज असतील, वासुदेव महाराज असतील, आमची सर्व टाळकरी मंडळी असेल, सर्वांना मनापासून विनम्र अभिवादन. आणि खऱ्या अर्थानं तुमच्याकडून मला प्रतिसाद पाहिजे. तुमच्याकडून जितका प्रतिसाद मिळेल तितकी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न मी करू शकेल. आणि म्हणून तुमच्या सर्वांची एक वेळा आभार मानतो, एक वेळा स्वतःसाठी आणि या सर्व मंडळीसाठी टाळी वाजवतो. कीर्तनामध्ये टाळी वाजवत असताना कंटाळा आल्यासारखा वाजवूच नाही, असा मंडप गरजला पाहिजे अशी टाळी वाजवा. पुन्हा एक वेळा. ते इकडे भट्टीजवळ असलेले दादा, महाप्रसादाच्या भट्टीजवळ बरं का, टाळी वाजवा स्वतःसाठी तरी. बघा, लक्षात घ्या दादा, टाळी का वाजवली पाहिजे? टाळी वाजवणं सज्जन माणसाचं काम आहे. आणि छान असं नियोजन आपल्या ग्रामस्थ मंडळींनी सर्वांच्या सहकार्याने घडत आलेलं आहे. आपले गेले 6 दिवसांपासून प्रवचन भजन काही ना काही सुरू होतं, आणि त्या निमित्तानं श्रीमद भागवत सप्ताह सुरू होता. भागवत प्रवक्ते श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज हातोलकर यांच्या अमृतवाणीतून आपण सर्व गेल्या 7 दिवसापासून भागवत श्रवण करत आहोत. त्यासोबत उद्या त्यांचं काल्याचं कीर्तनही आहे. त्यांनाही मी मनापासून विनम्र अभिवादन करतो, त्यांचे मनापासून त्यांना वंदन करतो. त्यासोबत तबला वादक असतील, हार्मोनियम वादक असतील, गायनाचार्य असतील, उपस्थित सर्व गुणीजन मंडळी असतील, अनुपस्थित उपस्थित सर्व परिचित अपरिचित सर्वांचे एक वेळा आभार मानतो. सर्वांचे नाव घेणं शक्य नाही दादा, परंतु पांडुरंगाचं नाव घेतलं की सर्वांचं नाव आलं असं आपण सर्वांनी समजून घ्यावं आणि देवाचं चिंतन करायचं. विठ्ठल गंमत अशी झाली ना दादा, तुम्हाला काय सांगायचं. आज कसं झालं माहितीये का, मायानो 5 मिनिटासाठी इकडे लक्ष द्या. माझ्या सर्व बसलेल्या माया झाल्या महान, आमचे मृदंग वादक साईनाथ महाराजही महान, आमचे गायनाचार्यही महान, आमची सर्व टाळकरी मंडळी झाली महान, नवे उपस्थित सर्वच मंडळी झाली महान. पण कीर्तनकार पडला लहान. विठ्ठल कीर्तनकार तुमच्या पुढे लहान जरी असलं तरी तुम्हाला कीर्तन होईपर्यंत बोरही होऊ देणार नाही आणि इथे बसल्याचा पश्चातापही होऊ देणार नाही. नक्की तिथे बसलेला हा घरी जाताना काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाव्या लागतील. बरं, ज्ञानाच्या गप्पा म्हणजे काय फक्त ऐकून घेऊन जाणार नाही, तर ते तुम्ही जीवनामध्ये उतरवू शकाल अशा काही महत्वाच्या तुम्हाला जे आमच्या तुकोबा ज्ञानोबांनी सांगितलं ते सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा मायांनो, हा कार्यक्रम ज्या मांडवामध्ये सुरू आहे ना, हा कार्यक्रम ज्या धर्ममंडपामध्ये सुरू आहे, तो कार्यक्रम हा वारकरी संप्रदायाच्या धर्ममंडपामध्ये सुरू आहे. थोडे शांत बसा.
सर्व महिला मंडळींना विनंती आहे, कोणीही आवाज करू नका, शांतपणे काम करा तुमचं. मुलांना पण तिकडे आवरा, त्यांना पण कला. तुमच्या गावात कीर्तन होते ना हमेशा, मग कीर्तन असल्यावर तुम्ही का बडबड करता? माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष द्या त्यांच्याकडे. मानो माझ्याकडे बघा, मी देखणं आहे ना बरं पाहायला. माझी वाणी ही गोड आहे हो, माझ्याकडे थोडस लक्ष द्या. नाही तुमचा चेहरा इकडे आला तरी चालेल, पण तुमचे कमीत कमी कान इकडे राहू द्या. आणि काय सांगतो ते शांतता आहे का? एक वेळा सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. दादा, वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे. आपल्या कीर्तनाचा पहिला मुद्दा वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नाम आहे. आणि वारकरी संप्रदायाचा शांती हा खांब आहे. परत उलट फिरा, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोपर आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबर आहे. वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निरोपर आहे. वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाचा विस्तार म्हणजे माझे संत नामदेव आहे. दादा लक्षात घ्या. आणि ज्या वारकरी संप्रदायाचा विस्तार असणारे माझे नामदेव आहेत ना, त्याच नामदेवांचा आज अभंग घेतलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला इथं देवाचं नामस्मरण करत असताना कुठल्या जातीचं बंधन नाही, कुठल्या प्रांताचं नाही, कुठल्या राष्ट्राचं नाही, कशाचंच बंधन जिथं नाही त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. दादा इथं कोणीही आलं तरी चालतं. महाराज म्हणतात इथं तुम्हाला जातीचं बंधन नाही दादा. इथं तुम्हाला प्रांताचं बंधन नाही, इथं तुम्हाला राष्ट्राचं नाही. तुमची भाषा जरी वेगळी असली तरी तुम्ही इथे येऊन बसू शकता. तुम्ही भगवंताचं चिंतन ऐकण्यासाठी खऱ्या अर्थानं काय लागत असेल तर तो म्हणजे भाव लागतो. आणि महाराज म्हणतात भाव फक्त भाव आपला ठेवायचा नाही की माझे भाव आहे, माझी श्रद्धा आहे. आजच्या काळामध्ये अंधश्रद्धा इतकी वाढलेली आहे ना, माय फारच अंधश्रद्धा वाढलेली आहे. आपलं कसं झालं, आपला बुक्यावर विश्वास नाही पण अंगारावर विश्वास. एखाद्या महाराजांना नारळ दिल्यावर लेकरू होतं हे तुम्हाला मान्य आहे. एक माणूस असंच दादा एका महाराजाकडे गेला, म्हणलं महाराज एका वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणजे नारळ घे, एका वर्षात लेकरू. एका वर्षानं परत आला. महाराज म्हणले तुम्ही खोट्या
एका वर्षात लेकरू झालं नाही, मी नारळ खाल्लं. महाराज म्हणले लोकात बोंबलू नको, दुसरं घे. दुसरं नारळ दिलं. दुसरं नारळ दिल्यानंतर पुन्हा एक वर्ष झालं. महाराज म्हणलं महाराज तू भामटाय, तू खोटा बोलला म्हणला. 2 नारळ घेतली तुझे, मला अजून लेकरू नाही, गेले 2 वर्षापासून वाट बघतो. महाराजांनी विचार केला, आपण गेल्या अनेक वर्षापासून लोकांना नारळ देतो, आतापर्यंत आपलं नारळ फेल गेलं नाही. याच्या बाबतीत 2 नारळ फेल गेली. महाराजांना थोडा विचार केला आणि विचार केल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की आपल्याजवळ आतापर्यंत जितके माणसं आले ते बायका घेऊन आले, याची बायकोच नाही आली. आता हे ऐकलं, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विचारलं तुझी बायको कुठे आहे, पुढच्या वेळेस तिला घेऊन ये. तो म्हणला लग्नच नाही झाले. आता काय बोलायचं बरं, खरं सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल त्याला? आणि खरं सांगा नारळांनी जर लेकरं झाली असती तर लग्न काय भूमलाय केली असती? मग मला सांगा जितके कितीही नारळ दिल्याशिवाय त्याला लेकरू होऊ शकणार नाही. त्याच पद्धतीनं मग तुम्ही कितीही भजन केलं पण तुमच्या भजनामध्ये जर भाव नसला ना तर तुम्हाला भगवंत भेटू शकणार नाही. म्हणून आता अंतःकरणातून भजन करा. विठ्ठल आपण. त्याच्यापूर्वी माझ्या कीर्तनात बसत असताना 3 नियम बाळगायचे. पहिला नियम, कीर्तनामध्ये बसताना पाय लांब करून टोंगड्यावर करून बसायचंच नाही, याचच नाही. लांब उभं राहायचं. एखादा चांगला चप्पल जोड पाहायचा, एखाद्या श्रीमंताच्या घरातला चप्पल जोड पाहायचा आणि गेटच्या बाहेरून चुपचाप आपल्या मनोजात चालत जायचं. लक्षात आलं दादा? कीर्तनात बसत असताना मांडी घालून एक चित्तानं कीर्तन ऐकत आपण कीर्तनामध्ये बसलो पाहिजे, प्रवचनामध्ये बसलो पाहिजे. दुसरा नियम, माझ्या कीर्तनामध्ये बसत असताना माझ्या कीर्तनामध्ये बोलावं लागेल. मला हो पाहिजे असेल तुम्ही हो म्हणा, मला नाही पाहिजे असेल तुम्ही नाही म्हणा. तुम्हाला जे वाटतं ते बोला, हात जोडतो, काहीतरी बोला. तुम्ही बोलत नाही असं नाही का माय? तुम्ही जर बोलायला लागले ना तर अख्या गलीला करतो कोणाची सोन भांडते ते. तुम्ही बोलत नाही असं नाही, पण बोलताना माय इथं बोललं पाहिजे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की भिंतीला कानं असतात. खरंच सांगा भिंतीला कानं असतात का? बरं असतात ना, ते फक्त चुगल्या ऐकण्यासाठीच असतात का? मी आज या व्यासपीठावरती उभा, कशामुळे उभा सांगू दादा तुम्हाला. या व्यासपीठावरती उभं राहण्या अगोदर मी जे माझं तप केलं हे कोणालाच माहित नाही. प्रत्येक जण म्हणतं, आता इथून कीर्तन झाल्यावर काही जण म्हणतील पिल्लू बारीक होतं पण भारी होतं. माझी विनंती आहे, तुम्ही लेकरू म्हणा काही म्हणा पण पिल्लू म्हणू नका. पिल्लू फक्त कुत्र्याच्या शेळीच्या लेकराला म्हणतात. तरी माहितीच्या लेकराला म्हणते ए मा पिल्लू. आणि काही काही बायांचं नवल वाटतं मला, काही काही बायांना त्यांचे नवरे पिल्लू म्हणून हाक देतात. मला कळत नाही म्हणजे बिघडले का काय का काय. बरं इतकंच नाही, ती पण तिच्या नवऱ्याला हात देते, हे राहुल. अरे जुन्या म्हातारा बघा, कधी मान वर करून बघितलं नाही माझ्या आजी. आजकाल काय संस्कृती काय आपलं काहीच राहिलेलं नाही. आजकाल कुंकू दिसत, मी आधीच सांगितलं माझ्या कीर्तनामध्ये बोलायचं, आजकाल कुंकू दिसत. आता बघा आमच्या या आजीचं किती मोठं कुंकू आहे, तसं कुंकू पहिल्या बाया लावायचं. आणि एक लक्ष, कुंकूच्या माग एक कथा, हा आजी तुम्हीच तिकडे नका बघू माझ्याकडे बघा. आपलं कसं आहे माहित आहे का, कोणी नसू द्या मागे पण मी सहज जरी म्हटले हे गाडवा 10 जण मागे पाहते. माणसाचा स्वभाव आहे दादा. लक्षात घ्या, पहिल्या काळामध्ये बाया कुंकू लावायचं, का लावायचं त्याच्या मागं कारण होतं. जितकं कुंकू म्हातारीचं मोठं दादा रिपीट बंद करून टाका वाटलं तर. जितकं कुंकू म्हातारीचं मोठं ना तितकं म्हातारं गुटगुटीत. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या नवऱ्यानं जास्त आयुष्य जगावं ना, मोठं कुंकू लावा. हे टिकल्यावाल्याचं काही खरंच नाही, काहीच नाही. अटॅक येऊन कवा जाईल काही सांगता येत नाही. मग काहीच नाही ना आजकाल. अटॅकचा एक तर इतका
काय सांगू, ज्याला त्याला अटॅक येतोय आज. 18, 19 वर्षाच्या मुलांना सुद्धा अटॅक येतात. म्हणून माय आणि ते टिकली लावू नका असं नाही. मला तर नवल वाटतं आजच्या युगामध्ये आजकालच्या मुली टिकली सुद्धा लावत नाही, पण माझी माय आज जर टिकली लावत असेल तर नक्कीच ती धर्म जपते. कुंकू लावलं तर खूपच चांगलं वाटेल माय. आणि खरं सांगू, आणि त्या टिकल्याने आजकाल भिंतीला सुद्धा सुवासिन दिलं. ते गाणं पण आहे ना, कुंकवावाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सुद्धा सुवासिनी झाल्या. आले गेली की टिकली, काढली की भिंती. मायने तुम्हाला सांगू का सांगतोय मी, आपली संस्कृती जपणं आपल्या हातात आहे. आपण ज्यावेळेस टिकली लावतो ना त्यावेळेस आपली मुलगी शिकते. आपण ज्यावेळेस कुंकू लावतो त्यावेळेस आपली मुलगी आपल्याला बघून लावत असते. म्हणून माझी विनंती आहे मायानो, कुंकू लावा. माझी पुरुष मंडळीला विनंती आहे, बुक्का चंदन काहीतरी लावत जा, कारण ते आपल्या धर्माचा प्रतीक आहे दादा. आपण हिंदू आहोत म्हणून दाखवण्यासाठी ते प्रतीक आहे की आम्ही हिंदू आहोत. विनंती आहे दादा, तेवढं करा फक्त. आणि लक्षात घ्या, अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. आजकाल आपल्याला फक्त आणि फक्त प्रदर्शन पाहिजे. आपल्याला मंदिर किती मोठं दिसतं आपण त्याच्यावरून मंदिरात जातो. आज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये फक्त आषाढीला गर्दी असते आणि तिरुपतीच्या मंदिरामध्ये 12 वर्ष गर्दी असते. कशामुळे? प्रदर्शनामुळे जातात. 50% लोक सोनं पाहायला जातात, 30% लोक देव पाहायला जातात आणि 20% लोक आजकाल काय ते स्नॅप काढायला जातात. माझी विनंती आहे दादांनो, प्रदर्शनाकडे लक्ष देऊ नका. आपलं कसं आहे माहितीये का, ज्या साबणानं माणूस गोर होईल ते साबण आपण वापरत नाही. ज्या साबणावाल्यानं गोरी हिरोईन ऍडव्हर्टाईज मध्ये वापरली ती आपलं उलट काम आहे. आपण कधी खरंच सांगा ना, फॅरम लावली ना गोरं होतं का? फॅरम लावली ना जर एखादा व्यक्ती गोरं झालं असतं तर मला सांगा, जे श्रीमंत व्यक्ती आहेत पण काळे ते झोपले असतील त्याच्यात, काय लागलं असतं दादा. म्हणून माझी विनंती आहे, प्रदर्शनाकडे नाही दर्शनाकडे लक्ष द्या. आणि दर्शन घेत असताना कुठल्याही व्यक्तीचं न घेता दर्शन घेत असताना साधूचं. आजचा अभंग ज्यांचा घेतलेला आहे ते साधू आहे. नेमकं साधू कोणाला म्हणावं, नेमकं संत कोणाला म्हणावं? तुळशीराम महाराजांसारख्या संतांना संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं? ज्यांच्यामध्ये षडविकारांचा झालेला आहे अंत, त्याचं नाव संत. टाळ्या वाजवा वाटल्या तर वाजवा. तुम्हाला माहितीये का माय, तुमच्या हातपा स्वतःचे एक एक वेळा तो उंडा ठेवा, 2 मिनिटाखाली हातपा. पहिल्या आणि दुसऱ्या बोटाच्या मदताने एक रेष आहे, त्या रेषेला धनरेषा असं म्हणतात. ती रेष जितकी मोठी तितका पैसा जास्त. आता तुम्ही कीर्तनात प्रवचनात जितक्या टाळ्या वाजवसाल तितकी ती रेषा वाढत जाते. काही मुळातच कीर्तनात संस्कार महाराजांचं आहे आणि संस्कार महाराजांच्या कीर्तनाचा विशेष आहे. संस्कार महाराजांचं कीर्तन जर वास्तुशांतीला केलं तर वर्षात 2रा बंगला होतो. संस्कार महाराजांचं कीर्तन जर तुम्ही दुकानाच्या उद्घाटनाला केलं तर वर्षात 2रं दुकान होतं. तुम्ही जर संस्कार महाराजांचं कीर्तन फॅक्टरीच्या उद्घाटनासाठी ठेवलं तर वर्षात 2री फॅक्टरी उभी राहते. आणि संस्कार महाराजांचं कीर्तन जर तुम्ही लग्नाला ठेवलं त्याचा विचार कधी केल्यावर करा. म्हणून आज आपल्या गावामध्ये बघा छान कीर्तन जमलेलं आहे. कीर्तन रंगवायचं कसं हे आपल्या हातामध्ये झालं. अरे सर्वांनी प्रतिसाद दिला तर नक्कीच कीर्तन रंगेल. आणि कीर्तनामधला मुख्य मुद्दा म्हणजे ते म्हणजे भगवंताचं नाम. कारण जोपर्यंत सर्वजण भगवंताचं नामस्मरण करत नाहीत ना तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही. भगवंताचं नाम फार महत्वाचं आहे. मी म्हणत नाही तर माझे महाराज म्हणतात, देवाचं नाव जर घेतलं नाही जन्मवाया नाही तरी गेला
बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही, तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं नाही, तर तुमचा जन्म हा एक दिवस नक्कीच वायाला जाईल. बरं, जन्म वायाला गेल्यानंतर काय होईल? तर महाराज म्हणतात तुमचा जन्म जर वायाला गेला तर तुम्ही भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाल. मग भवसिंधूचा पूर कशाला म्हणतात? तर महाराज सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. महाराज म्हणतात पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण पावणं, पुन्हा आईच्या गर्भामध्ये जन्माला येणं आणि पुन्हा मरण पावणं, याला भवसिंधूचा पूर म्हणतात. किती वेळा जन्मायावे महाराज म्हणतात किती वेळा जन्मायावे फजिती नित्य व्हावे फजिता. महाराज म्हणतात सतत मला इथं फजितीच पाहणं आहे, मग कशाला मी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ? मग मला जर हा जन्म सोडायचा असेल, मला जर मुक्ती प्रतिपादित करायचं असेल, तर माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, माझ्याकडे 3 मार्ग आहेत. एक, मी वेदाचा अभ्यास करावा. ते मुळातच आता आपलं वय झालं, आता होणार नाही, नाही का आजी? मला सांगा, आता संस्कृत शिकून याच्या पुढे सर्व लक्ष ठेवून आपल्याला वेदाचा अभ्यास होईल का? नाही होणार. मग काय करायचं? महाराज म्हणतात तुमच्या 2 ऑप्शन तुमच्या कामाचे आहेत. मग कोणते? शेतात जाऊन पाणी देणं नाही आणि घरी बसून पोळ्या केल्यावर गरम गरम पोळ्या हाणणं नाही. कोणती ऑप्शन आहे? कारण या संसारामध्ये बघा मायांना दुःख आहे, पण या संसारामधून जर बाहेर जायचं असेल तर त्याच्यामध्ये साठी आपल्याला महाराज सांगतात एक तर साधूची संगत करा आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा. तर तुम्ही या भवसिंधूच्या पुरामधून नक्कीच वैष्णवा संगाते भवानी सेवा, वैष्णवा संगाते सुखवाणी सेवा. सज्जनांची संगत केली पाहिजे, वैष्णवांच्या दासांची संगत आपण केली पाहिजे दादा. मग मी तुम्हाला सांगितलं संत कोण आहे? कोण आहे माहिती संत? म्हणा आम्हीच हो संत. संत कोणाला म्हणतात मी नेमकं सांगितलं दादांनो. तायांनो आयांनो लक्ष द्या इकडे माझ्याकडे, एकण एक शब्दाकडे लक्ष द्या. ज्याच्यामध्ये षडविकारांचा अंत झाला तो आहे संत. महाराज त्याला संसाराचं घेणं देणं नसतं, त्याला मुलाबाळाचं घेणं देणं नसतं, त्याला आपल्या घरचा एखादा वारला जरी तो तरी तो देवाचं नाव सोडत नाही. मला सांगत त्याला संत म्हणतात की नाही? त्याला संत म्हणतात. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे गाडगे बाबा. गावोगावी कीर्तन करायचे. कीर्तन करता करता त्यांच्या कीर्तनामध्ये एक ग्रस्त धावत आला आणि धावत आल्यावर म्हणला बाबा बाबा कीर्तन बंद करा बाबा. त्यांनी कीर्तनाला
विरामलेला आणि विचारलं काय झालं रे बाबा, का कीर्तन बंद करायला सांगितलं? तो म्हणला बाबा तुमचा मुलगा वारलाय, तुमचा मुलगा मेलाय, तुमचं पोर मेलय बाबा, चला तुमचा पोर मेलय. बाबा म्हणले काय रे बाबा, बस तेवढ्यासाठी माझं कीर्तन थांबवलं. आणि त्यावर मग महाराजांनी प्रमाण दिलं, ऐसे मेले कोट्या कोटी, काय रडो त्याच्यासाठी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, कीर्तन त्यांनी केलं. असे कितीतरी मेले पण त्यांच्यासाठी काय रडत बसायचंय? खरंच सांगेल, संसारामध्ये एखादा व्यक्ती आपल्यासाठी खरंच रडतो का हो? अरे बाया रडता रडता हातातल्या अंगठ्या सुद्धा काढून घेतात. रडता, अरे एका माणसाच्या काळातली बाई राहिली होत्या, ते बाळा असतात ना, जुने लोक घालायचे, जुने म्हातारी, अशा मोठ्या मोठ्या तोड्या तोड्याच्या बाळ्या. मग त्या आता तोळ म्हणलं की, आता सोनं म्हटलं की बोलताही येत नाही दादा. जसं तूप म्हणलं की चूप, तसं सोनं म्हटलं की चूप. आता सोन्याचं नावच घ्यायचं. आणि लक्षात आहे ना, जुन्या एका म्हाताऱ्याच्या कानात बाडी तशीच राहिली. आणि ती म्हातारी रडू रडू सांगायची तिच्या मुलाला, म्हणायची माय व मा बापानं बाडी केलती. तिला काय सांगायचं होतं? कानात बाडी राहिलेली आहे त्या काळ. तिच्या पोराला काही कडे नाही. शेवटी म्हातारीला वाटलं आता काय खरं नाही, बाडी सोन्यासकट जाईल. ती रडता रडता पळत गेली. एका दोघाच्या पायावर पाय दिला, एका दोघाच्या हातावर पाय दिला आणि सरळ म्हाताऱ्याच्या अंगावर उडी हाणली, बाडी ओढली. कोणाला माहितीही नाही दादा बाडी काढली. आणि बायांना सोनं जितकं आवडतं ना तितकं कोणालाच नाही. ते गायच्या गळ्यात काहीतरी असतं, गाय जास्त पडायला लागली टाकतं. काय म्हणतात तू तुमच्याकडे? लोळणं लोळणं म्हणतात ना. ते लोळणं जसं गायच्या गळ्यात टाकतात ना, तसं एखाद्या मायमाऊलीच्या गळ्यात तुम्ही 10 किलो 5 किलो एखादा किलोचं सोनं टाका, तिची मान तुटल पण ती काढणार नाही. काय सोन्याचं पिस आहे? माणसांना कळणारच नाही सोन्याचं पिस बायांना किती आहे. जेव्हा तुम्ही बाई व्हाल तेव्हाच कळेल त्याला. बायाच्या नादीच लागायचं नाही हो. एका बाईचा नवरा उशिरा येत होता, शाळेत शिकवायला शिक्षक होता आणि शाळेतून उशिरा यायचा. ती बाई झोके देताना तिच्या बाळाला म्हणायची, माय म्हणे लेकर आले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण शिक्षक नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबाव बी वाढते. जो जो बाय म्हणे लेकर आले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण शिक्षक नको हो जो. काय म्हणावं? एक म्हातारीनं मला अभंग ऐकवला दादा, इतका गोड वाटला, तुम्हालाही ऐकवतो. आणि तेव्हा तुझ्या पायात अडकलं माझं मन, घेतला मोबाईल आणि लावते तुला फोन. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाला मिस कॉल? आजी म्हणलं देवाचा नंबर असला तर मला दे, मी पण 2-4 मिस कॉल देते. देवाचाही तू रे देव, माझा नंबर कर रे सेव. आजी तुझा जर नंबर त्यांना सेव केला तर पहिले त्याला तक्रार मी करेल. देवा इतक्या दिवसापासून कीर्तन करतो रे, 5 वर्षाचं होतं, काही कळत नव्हतं तेव्हापासून कीर्तन करतो, तू माझा नंबर सेव नाही केला, म्हातारीचा भला केला. दादा या व्यासपीठावरती उभं राहणं सहज नाही. मी बोलता बोलता बोलून गेलो.
पहिले मी या व्यासपीठावरती उभं राहण्यापूर्वी आज तुम्ही माझ्या पुढे जवळजवळ 250-300 लोकांच्या जवळपास आहे. 100-150 तर कुठेच नाही गेले. माझं सांगणं आहे दादा, या व्यासपीठावरती उभं राहिल्यानंतर आज पंढरपूर सारख्या ठिकाणामध्ये, माऊल सारख्या ठिकाणामध्ये आज 500-500 लोकांमध्ये, 1000-1000 लोकांमध्ये आम्ही कीर्तन करतो. सोपं आहे का हो दादा ते कीर्तन करणं? आज तुमच्या सर्व श्रोत्यांपुढे कीर्तन करणं सोपं आहे का? अरे दादा, कीर्तनाची सुरुवात जर माझी बघितली, मी तुम्हाला सांगितलं मागे, विषयात वरून भटकणार नाही. बघा, माझ्या आजीनं सांगितलं होतं एक वेळा की भिंतीला कानं असतात. ती गोष्ट ऐकली आणि मनात निश्चय केला, आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे, कीर्तन करायचे ना, मग नाही कोणी बसलं तर चालेल, आपण भिंतीला कीर्तन सांगू. दादा, घरात एका खोलीमध्ये वरच्या हॉलमध्ये जाऊन भिंतींना कीर्तन सांगितलं. भिंतींना कीर्तन सांगता सांगता कधी तुमच्या पुढे कीर्तन सांगायला तयार झालो माहित नाही. आणि खरं सांगू, भगवंताची कृपा काय आहे जे ते मला म्हणतो. इतका कीर्तन करतो, भगवंताची काय कृपा आहे तुझ्यावर. आज कीर्तन झाल्यावर प्रत्येक माय माऊली, प्रत्येक माझ्या वडिलाच्या वयाचा असलेला माणूस माऊली म्हणून हाक देतो, महाराज म्हणून हाक देतो. आणि माझ्या पाय पडत असताना माझ्यामध्ये माऊली ज्ञानोबारायांना बघतो. याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? काय पाहिजे दुसरं? अरे, आम्हाला भाग्य वाटतं की आम्ही या वयामध्ये कीर्तन करायला आलो. काही लोक म्हणतात कीर्तन या वयात, हो याच वयात कीर्तन करायचं, याच वयात कीर्तन ऐकायचं, याच वयात. कारण कीर्तन काय म्हाताऱ्यासाठी, डंगऱ्यासाठी नाही, त्यांनी मुळातच बसावं. कारण आजकाल कीर्तन भागवत हे म्हणजे 65+ कार्यक्रम. आणि म्हातारे बनले भारी येतो दादा. एखाद्या तरुणांचा टाळ घेतला तसा एक ठोका चुकला की त्याच्यावर खातात, ए ठेव बाजूला. अरे सांगा, आमच्यासोबत बोरकर महाराज नेहमी असतात. दादा, एखाद्याचं काही चुकलं ना तर त्याला 4 वेळा प्रेमाने समजून सांगतात. 4 वेळा नाही, 8 वेळा चुकू दे, पण 9व्यांदा चुकलं नाही पाहिजे याची शाश्वती त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतात. अरे, आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी शिकवा, अध्यात्मामध्ये घाला. अध्यात्माशिवाय मुळातच पर्याय नाही आपल्याला. अध्यात्माच्या फक्त गप्पा केल्यानं चालत नाही, अध्यात्म अंगीकारावं लागतं. आपलं कसं आहे, आपण एखादा मुलगा जर 10वीत गेला, एखादा मुलगा जर 12वीत गेला, तर तो जसा टाइम टेबल बनवून ठेवतो, प्रत्येक मुलगा टाइम टेबल बनवतो, पण त्याचं अंमलबजावणी कोणीच करत नाही. जीवनामध्ये आचरणात कोणीच आणत नाही. अरे मग ते टाइम टेबल बनवण्यामध्ये जे तुम्ही 1 तास घातला, का घातला रे दादा? मग तसंच माझं सांगणे, हे तरुण वय तुमचं अध्यात्म करायचंय, मग ते मोबाईल पाहण्यामध्ये का घालता? काय फायदा आहे मोबाईलचा? माझं सांगणं आहे दादा तुम्हाला, वाक्य कळाले तर लक्षात घ्या. तरुण मुलांना सांगणे, काही तरुण इकडे मागे आहेत, काही इकडे आहेत. माझं सर्वांना सांगणं आहे दादा, आपल्याला आपला निश्चय करावा लागेल. आपल्याला पुढे काय करायचंय, काळ खराब आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा कुठेच नाही असं कुठेच नाही दादा, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. आणि म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे जे तत्कालीन राष्ट्रपती होते, त्यांचं वाक्य आहे, सपने वो नहीं होते जो नींद में आते, सपने वो होते जो नींद उड़ा देते. वाजवा वाटलं तर जोर यानं वाजवा. कळ ना, मी तुमचा धुरा घेतला का तुला? मग मला सांगा, टाळ्या मीच वाजू, बोलू मीच, सर्व मीच केलं. मी काय मुकादम थोडी आहे, महाराज दूर कुरपा थोडी आलो. बघा, तुम्ही ज्यावेळेस टाळी वाजवताना त्यावेळेस मला कळतं की तुम्हाला समजलेलं आहे, म्हणून जेव्हा जेव्हा समजेल ना तेव्हा टाळी वाजवा. म्हणून दादा, माझ्या तरुणांना विनंती आहे की कीर्तन, प्रवचन, भागवत, व्याख्यान हे तुमच्यासाठी आहे. कारण महाराज म्हणतात, तरणा भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, हो नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात.
अरे म्हातारे तर नसतीलच, त्यांना मुळातच अध्यात्माची ओढ लागलेली आहे. खरं सांगा, माऊलींनी ज्ञानेश्वरी म्हातारपणात लिहिले का तरुणपणात लिहिले दादा? माझे माऊली 16 वर्षाचा एक मुलगा मला सांगा गीतेवरती भाष्य करतो आणि ज्ञानेश्वरी सारखा एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण करतो. काय भाग्य असेल त्या माऊलीचं जिच्या पोटी जन्माला आला. दादा खरंच सांगा, एक 16 वर्षाचा मुलगा इतका मोठा ग्रंथ काढतो. बरं इतकंच नाही, शंभू राजांनी सुद्धा 14 वर्षाचा असताना संस्कृत मधला एक ग्रंथ निर्माण केला. आवाज करू नका मागच्या मंडळींनी, शांततेमध्ये काम करा दादा, लक्ष द्या. आणि म्हणून माय तुमच्या मुलाला ओढ कशी लावायची तुमच्यावरती. तुम्ही जसं तुमचं गाडं घडवत जासाल ना तसं ते भरणं बनत असतं. आणि बघा, म्हणून माझं सांगणं आहे दादा, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना तर आपल्यावरती संस्कार योग्य व्हायला हवे. आणि ज्या वेळेस आपल्यावरती संस्कार योग्य होतील ना त्यावेळेस मात्र नक्कीच आपण यश प्रतिपादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि यश प्रतिपादित करत असताना जर भगवंताची जोड असली तरी या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी इकडं गोड टाळी वाजवत भजन करा. विठ्ठल एखादा वज्रासारखा कठीण दगड त्या पाण्याच्या थेंबाच्या सामर्थ्याने त्याच्या ताकदीमुळे तुटू शकतो का? पण वज्रासारखा कठीण दगड, एखादा मोठा दगड जर नदीच्या प्रवाहामध्ये आला तर तो सुद्धा तिथे तुटून जातो. तो तुटण्याचं कारण म्हणजे त्या पाण्याचं सामर्थ्य, त्या पाण्याची ताकद नसते, त्याचं असलेलं ते सातत्य ते दगड तोडतो. म्हणून जे काही आपण करणार ते सातत्याने करा. आपण आज मंदिरामध्ये जातो, देव मिळाला नाही, देव नाही म्हणून सांगतो. अरे जोपर्यंत आपण सातत्याने देवाची भक्ती करणार आहे तुम्हाला देव कसं मिळेल? ए बालकांनो जरा आवाज नका करू की रे, माझा घसकोड बेबीच्या देठापासून बोलून राहिला. तेवढी तरी कृपा करा, एक वेळा भजन करा. विठ्ठल काही काही लोकांचा स्वभाव कसा असतो माहितीये का, मी किती म्हटलं टाळी वाजवा तरी ते वाजवणार का? आणि इथून कीर्तनातून गेल्यावर सांगतील घट पिलू बारीक होत म्हणून लय बोंबलत होत रे, लय अध्यात्माच्या गप्पा सांगितल्या. नेहमी म्हणायचं टाळी वाजवा टाळी वाजवा, पट्ट्यानं वाजवली. ऍटिट्यूड, अरे कायचा ऍटिट्यूड आहे तुमचा? ऍटिट्यूड निर्माण करायचा असेल ना तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण करा. दादा जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक जण सांगतं यशाची पायरी मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह राहा. अरे पॉझिटिव्ह कसं राहायचं कोण सांगणार? ते आमच्या संतांनी सांगितलं. अरे रागावरती नियंत्रण ज्या दिवशी तुम्ही कराल ना त्या दिवशी पॉझिटिव्ह राहाल. आणि ज्या दिवशी पॉझिटिव्ह राहाल ना त्या दिवशी आपल्याला संसारातलं दुःख दिसणार नाही आणि सुख दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ करायचा. परमार्थ हा उगाच करायचा नसतो. या धर्ममंडपामध्ये सर्वजण नाही येऊ शकत. आज मला सांगा, आपल्या गावामध्ये इतकेच लोक आहेत का? मुळातच नाही. पण आज इतके जिथं हजर आहेत त्याचं कारण आहे आपलं पुण्य. आपण पुण्यवान आहो म्हणून या धर्ममंडपामध्ये आहो. आज माझ्या आजोबानं, माझ्या पंजोबानं, माझ्या त्यांच्या वडिलांच्या पासून चालत आलेली परंपरा वारकऱ्यांची, आणि त्यांचं पुण्य मला भेटलं म्हणून आज मी इथं. महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची निराशिका देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा का लाभली देव मला? माझ्या वडिलांपासून आलेली परंपरा आहे, त्यांचं पुण्य आहे म्हणून. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. महाराज म्हणतात
की आम्ही कित्येक जन्मापासून फक्त तुझं जन्म भजन करत आलो आणि म्हणून आम्हाला तुझी गोडी लागलेली आहे. दादा रिपीट बंदच करून टाका. ते रिपीट येत आहे ना, एक तर इथं घुमतोय तो आवाज. हा बस असा आवाज असू द्या मोकळा. मायांनो, आपण जोपर्यंत आपल्या मुलांना अध्यात्माची गोळी लावणार नाही ना, आपण आपल्या मुलाने एखाद्या वेळेस जर शिवी दिली तर आपण त्याचं कौतुक करतो, पण खरं सांगू मायांनो, त्या ती शिवी देऊन एक दिवस तो आपल्याला घरातून बाहेर हकलल्याशिवाय राहणार नाही. आजकाल मुलगा झाला की प्रत्येक जण पेढे वाटतं. कंसानं देवकीच्या पोटी आलेला पहिला पुत्र हातात घेतल्यावर त्यांनी विचार केला की पहिल्या मुलानं आपलं काय बिघडवलेलं आहे, आपल्याला तर आठवा मारणार आहे ना, मग पहिल्याला का मारायचं. विचार करा, कंसा राक्षस होता. कोण होता माय? तुम्ही बोला, मी त्याच्याशिवाय पुढेच जाते. कोण होता माय? कंस. असं मला सांगा, कंस हा राक्षस होता तरी त्याच्या मनामध्ये दया आली आणि त्यानं जितके काही देवकीचे 6 पुत्र मारली ते जन्माला आल्याच्या नंतर मारली. खरं सांगा, आपण राक्षसापेक्षा मोठा आहो की नाही? आपण मुलगा जन्माला यायच्या आधी मारतो. प्रत्येकाला मुलगा पाहिजे, मुलगी कोणालाच नाही पाहिजे. मला काही कळत नाही, मुलं दिवे काय लावतात, म्हणजे पोरांना दिवा काय लावला असा मला अजून कळालं नाही. त्याला ज्याला त्याला मुलगा पाहिजे आणि मुलगा झाले की जे ते पेढे वाटतं. तुम्हाला खरं सांगू, मुलगा झाल्यावर पेढे वाटूच नका दादा, कारण ज्यानं मुलगा झाल्यावर पेढे वाटले ना त्याला शेवटी म्हातारपणात जोडेच खावे. पेढे नका वाटत बसू, त्याच्यावरती संस्कार करा. त्याला कसं घडवायचे तुमच्या हातात आहे माय. अरे आपल्याला बाप सांगितलं जातो. मला सांगा, प्रत्येक जण आईवरती कविता लिहितो, बापावर लिहित नाही. त्याचं कारण काय आहे? बापावरती कोणीच कविता लिहित नाही. का लिहित नाही मला सांगा बरं. बाप कधी प्रेमाने हात त्याच्या डोक्यावरून फिरवत नाही म्हणून कविता लिहित नाही. आपण आपला बाप आपल्यावरती, आपला बाप लक्षात घ्या. आमचे गुरुजी आम्हाला एक वाक्य सांगायचे. आमचे गुरुजी सांगायचे की घरातली आजची या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात आणि संपूर्ण आयुष्यभराची चिंता करते ना त्याला बाप म्हणतात. लोक म्हणतात कीर्तनामध्ये मायबाप का सांगावे. अरे कीर्तनामध्ये मायबाप का सांगू नये या मताचा महाराज. का सांगू नये? प्रत्येकानं आपापले मायबाप डोळ्यापुढे आणा. अरे काय नाही केलं त्या मायबापानं आपल्यासाठी ताई. अरे दादा, त्या मायबापानं आपल्याला तर हाताच्या खोडासारखं जपलं इतके दिवस. मला सांगा, त्या मायबापानं काय चूक केली ग माय? काय चूक केली त्या मायबापानं आपल्याला जगवून, जे आपण मोठं झाल्यानंतर त्यांना एक भाकरीचा दाणा सुद्धा देत नाही. मला सांगा माय, आज मुली 20 वर्षाच्या झाल्या, 12 वर्षाच्या पुढे गेला की त्यांना आजकाल स्वतंत्र व्हावं असं वाटतं. मला सांगा ताई, ते बसलेल्या प्रत्येक मुलीने विचार करा. आपण आज 16 वर्षाचा, 18 वर्षाचा, 20 वर्षाचा, आपल्या माय बापानं आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं जपलं माय. आणि ज्या वेळेस आपण आपलं घर सोडून एखाद्या अनोळखी मुलासोबत जातो ना, त्यावेळेस हे जग फक्त हसतं ग. खरं दुःख जर कुणाला होत असेल ना, ते फक्त आणि फक्त माय बापाला होतं. अरे एखादा मुलगा ज्या वेळेस आपल्या आईला उलटून बोलतो ना, त्यावेळेस त्याच दुःख ती गळा गिळून घेते दादा, गळा गिळून घेते. मला सांगा, खरंच काय चूक आहे त्या आईची, काय चूक आहे त्या बापाची, काय चूक आहे त्यांनी आपल्याला जगवलं, ही चूक आहे त्यांची. अंगावरती शहारा उभा राहतो दादा सांगताना. हा आवाज काही बनावटी नसतो, सात खरे दादा. जगामध्ये आज पाहतो, अरे कुठलाच विद्यार्थी, कुठलाच मुलगा हा आदर्श तोपर्यंत नसतो जोपर्यंत तो माय बापाला शिकवत नाही. एका मुलाला त्याची आई सतत सांगायची. तो मुलगा इंजिनियर झालेला होता. त्याची आई त्याला म्हणायची, अरे घरातला नळ गळतोय ठीक कर, घरातला नळ गळतोय ठीक कर. एक दिवस तो कातावला.
पेंचिसपाना घेतला, नळ ठीक केला आणि नळ ठीक केल्यानंतर त्याला एक दिवस इंटरव्ह्यूचा ऑफर आला, त्याला चांगल्या कंपनीमध्ये ऑफर आला, इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे बाहेर बसलेला असताना 50 लोक होते. 50 लोकांनंतर 51वा नंबर याचा होता. 50 लोकांनी इंटरव्ह्यू दिला. 51 नंबरचा नंबर याचा आला. याने इंटरव्ह्यू दिला. याला अंदर खोलीमध्ये जात असताना कुठून तरी आवाज आला, नळ बंद कर. तो गेला, त्यानं नळ बंद केला. नंतर साहेबाच्या पुढे खुर्चीवर जाऊन बसला. त्याला 5 प्रश्न विचारले. 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न चुकले, 2 प्रश्न त्याची बरोबर आले. ते 2 प्रश्न बरोबर आले आणि साहेबांनी सांगितलं, तुला 8 दिवसानं काय, आज काय, एकच सांगायचंय, तुझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि सिलेक्शन झालेलं आहे म्हटल्यानंतर तो आनंदी झाला. पण त्यांनी विचारलं, साहेब 50 मुलांचं काय? ते तर माझ्यापेक्षा पण हुशार वाटत होते मला. त्यांच्याकडे डिग्री जास्त आहे, त्यांच्याकडे सर्व जास्त आहे, ते एमटेक झालेले आहेत, मी तरी बीटेकचाच विद्यार्थी आहे. त्यांनी सांगितलं, प्रत्येकाला इथे बसण्यापूर्वी एक आवाज येत होता. तो आवाज होता, नळ बंद कर. ते कोणालाच कळलं नाही की नळ बंद करायचा होता आणि नंतर इथं बसायचं होतं. आणि तोच विद्यार्थी भविष्यामध्ये 2016ला UPSCच्या एक्झाम मधून क्लास 1 ऑफिसर झाला. त्या विद्यार्थ्याचं नाव आदर्श आहे. सातारा जिल्ह्यातला तो विद्यार्थी झाला. आपल्याला आजकाल इंस्टावरती, स्नॅपवरती, नवे व्हॉट्सअप वरती, स्टेटस मध्ये याच्यात त्याच्यात फक्त इतकं सांगितलं जातं. आपल्याला अर्धी गोष्ट सांगितली जाते, पण ती कोण्या विद्यार्थ्याची आहे आपल्याला सांगितलं जातं. म्हणून दादा, आणि त्या दिवशी त्या आदर्शाने घरी गेल्यानंतर एक वाक्य लिहून ठेवलं. त्याने सांगितलं, त्याने त्या वाक्यामध्ये लिहिलं होतं, घड्याळाची टिकटिक टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची कटकट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. म्हणून दादा लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपल्याला आई वडिलांना जपत जपत संसार करत करत परमार्थ करायचा आहे. बरं, परमार्थ करत असताना, संसार करत असताना आमच्या हातून पाप घडतात. मग ते पाप निस्तरायची कशी? अभंगाचं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंग. महाराज म्हणले, आपल्याला संसार करत असताना आपल्या हातून नक्कीच पाप घडतील. अरे, साधं मच्छर जरी आपल्या हातून मेला ना तरी पाप घडतं. आणि पाप घडू न देणं हे खऱ्या अर्थानं कोणाला जमत असेल तर ते साधूला जमतं. दादा, आमचे गुरुवर्य बोधे बाबा, आमचे गुरुजी सांगतात की ज्यावेळेस बोधे बाबा होते, बसल्यानंतर भजन करत असताना हातावरती जर मच्छर बसलं तर आपण वरून मारतो. आमचे बोधे बाबा नेहमी खालून मारायचे. एक दिवस एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला की बाबा, सर्वजण वरून हात मारतात मच्छराच्या वर, तुम्ही खालून का मारता?
त्यावेळेस बाबांनी सांगितलं की आपल्या हातून पाप कुण्याच कारणानं घडलं नाही पाहिजे. काय चूक आहे त्या मच्छराची, त्याचं धर्म आहे आपलं हे मनुष्याचं रक्त पिणं. मग त्यानं ते रक्त पिलं म्हणून मारणं आपलं काम नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. दादा, पाप प्रत्येक गोष्टीतून घडतं, कुठल्या गोष्टीतून पाप घडत नाही हो. साधं एखाद्याचं मन जरी आपण दुखवलं ना तरी सुद्धा पाप घडतं. मग त्या पापाला निस्तरायचं कसं, ते पाप कमी कसं करायचं, त्या पापापासून सुटका कशी करायची. तर महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकड पापे जाती भंग. महाराज म्हणले तुम्ही जर गंगेचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुमचे पाप एक दिवस भंग होऊन जातील, तुमचे पाप एक दिवस चालले जातील. बरं, असं काय आहे त्या गंगेमध्ये? कोणी आणली गंगा? गंगा ही आणली होती भगीरथ राजाने. का आणली होती? त्याच्या पूर्वजांचा उद्धार झाला नव्हता, पूर्वजांना साधूंनी राख केलं होतं, मग त्यांचा उद्धार करायचा. मग गंगेमध्ये ते त्यांची राख नेणे इतकी साधी नव्हती, कारण पूर्वज किती, त्याच्या आजोबाचे भाऊ किती, 66,000 भाऊ. मग 66,000 लोकांची राख कशी न्यायची? मग भगवान शिवशंकरांकडे विनंती केली. भगवान शिवशंकराची स्तुती करायला सुरुवात केली. कैलास राणा शिवचंद्रमोडी भगवान, कैलास राणा शिवचंद्रमोडी, मनिंद्र माता मुकुटी जारी, कारुण्य सिंधू बहुदुःखारी, तुझवीण शंभो नमः पार्वती पते. भगवान शंकराची स्तुती केली आणि भगवान शंकराला सांगितलं आपल्याला गंगा आणायची आहे. भगवान शंकराने सांगितलं, मी माझ्या डोक्यावरती आणतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला विष्णूची परवानगी घ्यावी लागेल. विष्णू भगवंताजवळ गेले, विष्णू भगवंताजवळ त्यांची स्तुती केली सुरू. त्यांच्या स्तुतीला सुरुवात केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विश्वंभरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णूची स्तुती केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. भगवान विष्णूने सांगितलं, काही हरकत नाही. त्या गंगेला आणल्या गेलं. त्या गंगेला आणल्यानंतर येता येता त्यांच्या राखेवरून आले आणि तिथून गंगेला 3 रस्ते देण्यात आले. एक गंगा महाराष्ट्रामध्ये आली आणि त्या गंगेचा उगम झाला तो म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वर स्थान. आणि त्या त्र्यंबकेश्वर मध्ये ज्यावेळेस त्या गंगेचा उगम झाला आणि त्या तीर्थाचं भ्रमण करत असताना ज्यावेळेस संत मांदियाडी गेली, त्यावेळेस संतांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमचे पाप नाहीसे करायचे असेल तर गंगेचं नाव घ्यावं लागेल. का गंगेचं नाव घ्यावं लागेल? तर तितकं पवित्र आहे ते. जुनी मंडळी आपली, आपण पहिले आंघोळ करताना एक भांड ठेवायचो. काय म्हणायचो त्याला? काय म्हणायचो? गंगाळ. गंगाळचा अर्थ होता गंगालय. त्याचं नावच ते होतं गंगालय. ज्याच्यामध्ये गंगा राहते ते गंगालय. गंगा म्हणजे एखाद्याची बायको नाही बरं का. गंगा म्हणजे त्या नदीचा साक्षात अवतार, साक्षात ते पाणी ज्याच्यामध्ये राहतं ना, ती गंगा. मग मला सांगा, ती गंगा त्या गंगालयामध्ये राहतं. मग आपल्या जुन्या लोकांनी त्याला नाव ठेवलं गंगालय. का? तर ते गंगालयाच्या नावानं का होईना, पण तांब्या अंगावर घेताना गंगेचं नाव मुखात आलं पाहिजे. आणि जुने लोक नाव ठेवताना खूप छान ठेवायचे हो. फक्त लोक आपण आजकाल ते नाव ठेवताना आचरणात आणत नाही. नाहीतर आजकाल नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव शांती, आणि तिच्या मनाला कधीच पटत नाही क्रांती. क्रांतीशिवाय जमत नाही, भांडण केल्याशिवाय राहत नाही. नाव असून फायदा नाही दादा, त्या नावाच्या आचरणामध्ये या. आपलं नाव जसं आहे तसं म्हणा. मग महाराज म्हणले आपल्याला गंगेचं नामस्मरण करायचंय. ठीक आहे, आम्ही गंगेचं नामस्मरण करू महाराज. बरं, गंगेचं नामस्मरण केल्याने आमचं पुण्य नाहीस होईल का? ठीक आहे, आमचं पुण्य नाहीस झालं, पण आम्हाला यमपुरी भेटतीये, आम्हाला नरकात जायला लागतंय.
त्याच्यासाठी काय करायचंय? दृष्टीपथा ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी पडता महाराज म्हणले दृष्टी पडता ब्रह्मगिरी दासी नाही यमपुरी. मग महाराज म्हणले गंगा ज्या ठिकाणी आहे त्या गंगेला आपण महाराष्ट्रामध्ये गोदावरी म्हणतो. तिथे एक पर्वत आहे म्हणले, त्या तीर्थावरती एक पर्वत आहे, त्या पर्वताचं नाव ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि त्या पर्वताचं आपण साधं डोळ्यानं दर्शन जरी घेतलं तरी तुमचं यमलोक चुकेल म्हणले. यम येणार सुद्धा नाही. आणि खरं सांगू अहो, आपल्याला नाही ब्रह्मगिरीला जाणं होत ना, चालेल घरी बसून साधं तुकाराम तुकाराम जरी म्हटलं ना तरी सुद्धा यम दूर पडतो. बरं हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणत तर रामेश्वर भट्टासारखा रामेश्वर भट्ट दिजा आपल्यापासून यम दूर पडतो इतकं सामर्थ्य त्या संतांमध्ये आहे. आणि तुकोबार आहेत, धन्य आहेत की त्यांनी पुरुषार्थ केला. दादा आपल्यासारख्याच वेळेच्यानं पुरुषार्थ होऊच शकत नाही. आणि जर पुरुषार्थ करायचा असेल ना तर संसाराला धरत धरत आपल्याला भगवंताचं नामस्मरण इतकं अंगीकारावं लागेल की क्षणाक्षणाला आपल्याला देवाचं नाव घ्यावं लागेल. मग लोक म्हणले महाराज त्र्यंबकेश्वराच्या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या पर्वताला बघितलं जरी तरी सुद्धा तुमचं यमलोक दूर होईल. ठीक आहे, आम्ही मान्य करू. पण यमलोक दूर गेल्यानंतर जायचं कुठं? अभंगाचं ते
सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली आणि आंघोळ करताना त्यांनी गंगेचं नाव घेतलं. गंगेचं नाव घेतल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावरती गेली, ब्रह्मगिरीचं दर्शन घेतलं. तिथं जे भगवान शंकराने जटा आपटून जे कुंड उत्पन्न केलं त्याचं दर्शन घेतलं आणि नंतर ते महाराजांकडे आली. महाराजांना म्हणले, महाराज आम्ही दर्शनही घेतलं ब्रह्मगिरीचं, आमचा यमलोक तर हुकला हो. आम्ही गंगेचं नावही घेतलं, आमचं होतं नव्हतं ते पापही गेलं. आम्ही देवाचंही नाव घेतलं, म्हणजे आमचं राहिले सुरलेलं सुद्धा पाप गेलं. आता काय करू महाराज? महाराज म्हणले, संध्याकाळ झाली, आता तुम्ही नाही का कुशावर्तावरती जा, तिथे स्नान करा. लोकांनी आश्चर्याने विचारलं, महाराज कुशावर्त काय आहे? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, कुशावर्त नावाचा एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये जर स्नान केलं तर आपलं मेल्यानंतर जे राहणं आहे वैकुंठामध्ये होतं असे महाराज म्हणतात बरं का. मग लोकांनी विचारलं की महाराज आमचा यमलोक तर हुकला, मग नेमका आमचं राहणं कुठे? महाराज म्हणले, तुमचं राहणं आहे वैकुंठाला आहे. बरं म्हणले महाराज, आम्ही कुशावर्तामध्ये स्नान करायला जातो. कुशावर्तामध्ये गेले, स्नान केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, गंगेचा उच्चार केला. गंगे चमुळे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. गंगेचं आम्ही नाव घेतलं, सर्व नद्यांचं नाव घेतलं. महाराज कुंडामध्ये स्नान केलं आणि तिथून परत आल्यानंतर महाराजांकडे पुन्हा आले आणि पुन्हा आल्यानंतर महाराजांना सांगितलं, महाराज संध्याकाळी आमची रात्री 12ची ट्रॅव्हल्स आहे, आम्हाला घरी जायचंय आणि घरी जाण्यापूर्वी आम्हाला तुम्ही असं काहीतरी सांगा ज्याच्यामुळे आम्ही केलेल्या इतक्या सर्व कर्माचं सार मिळेल. मग हे सांगत असताना महाराज म्हणतात, मग ते महाराज काय म्हणतात याच्यापूर्वी सर्वांनी एक वेळा हात वर करा. लय वेळची तुमच्या हातावर आहे, उंड्याला थकले असं ना, उंडे दाबू 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 दाबू, आता हात वर करा. पुरुष मंडळी सर्वांनी हात वर करा, बघा हात वर करा. सर्वांनी भगवंताचं गोड नामस्मरण करायचंय. जसं आता माझ्या माई मावल्या आताही बसल्या बसल्या काम करतायत, पण महाराज म्हणले देवाचं नामस्मरण घेण्यासाठी तुम्हाला काही लागायचंय, तुम्हाला पाप नाहीसे करायचेत ना, गंगेचं नाव घ्या. तुम्हाला यमलोक हुकवायचंय ना, मग तुम्ही ब्रह्मगिरीला पहा. आणि जीवन जर सार्थक करायचंय ना तर भगवंताचं चिंतन करा म्हणलं, कारण भगवंताच्या चिंतनाला पर्याय नाही दादा. जीवनामध्ये भगवंताचं चिंतन केलं तर जीवन सार्थक होईल. आणि जीवनामध्ये यश प्रतिपादन करायचं असेल तर कष्ट करावे लागतील. म्हणून विनंती तरुणांना, दादांनो, कष्ट करा, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. अंधश्रद्धेवर लक्ष नका देऊ, त्या हातावरच्या रेषाने काही होत नाही. अहो, एका विद्यार्थ्याच्या हातावर विद्येची रेषाने असं ज्यावेळेस त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं, वर्गाच्या बाहेर गेला, चाकून हातावरती रेष काढली, सांगितलं, गुरुजी माझ्या हातावरती रेष नियतीनं जरी दिलेली नसली तरी मी माझ्या हातावरती विद्येची रेषा काढलेली आहे. आणि भविष्यामध्ये तोच मुलगा पाणिनी म्हणून
प्रसिद्धीस आला आणि पाणिनी कोण होता माहितीये का तुम्हाला? संस्कृत व्याकरण ज्यानं निर्माण केलं त्याचं नाव पाणिनी आहे दादा. मला सांगा, फक्त आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. हो, देव आपल्या नेहमी पाठीशी आहे, संत नेहमी पाठी आहे. संतांनी नेहमी आपल्याला चांगला उपदेश केलेला आहे. आज ज्या संतांची जयंती आहे त्या संत सेवालाल महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे, कसाईन गावडी मत वेचो बापू, कसाईन गावडी मत वेचो. अरे गाया कसायला नका विकू. आपली माया आहे, शास्त्राने आपल्या 5 आया सांगितलेल्या आहे. पहिली आपली जन्मदाता आई, दुसरी आई म्हणजे आपण जन्मदात्याच्या आईचं दूध सोडल्यानंतर ज्या मातेचं दूध पितो ती म्हणजे ती गाय. म्हणून सांगितलेलं आहे गायला नका विकू दादा. तिसरी आई सांगितलेली आहे ती म्हणजे बायकोची आई. चौथी आई सांगितलेली आहे ती म्हणजे भूमी माता. म्हणून मी वारंवार सांगत असतो की आपल्या मातीचा आपल्याला गर्व असला पाहिजे. त्या मातीचा गर्व छत्रपतींना होता म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आणि 5वी आई म्हणजे आपली जर कोण असेल ना तर ते खऱ्या अर्थानं आपली आजी असते. ज्याला आजी आहे ना त्याला आजीचं सुख कळतं दादा. ज्याला आजी नाही त्याला एखाद्या मुलाला चांगले संस्कार देण्याचं काम ती आजी करत असते. म्हणून माझी विनंती आहे, या 5 आयांचं दादांनो आदर करा, वडिलांचा आदर करा. लोक म्हणली महाराज आम्ही सर्वांचा आदर करू, आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट ऐकलेली आहे, पण आता आम्हाला घरी जायचंय. घरी जायचं म्हणल्यावर आम्हाला आता काही ना काही न्यावं लागेल. मग आम्ही पुण्य नेतो. मग पुण्य असं पाहिजे आम्हाला की ज्याची गणनाच झालेली पाहिजे. बरं, ते पुण्य नेण्यापूर्वी मग महाराज म्हणतात की तुम्हाला मी सांगणार नक्की, पण त्याच्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला संताचं नाव महत्वाचं. कारण संताच्या नाव घेतल्याशिवाय देव प्राप्त होऊ शकत नाही दादा. तुम्ही म्हणाल कसं म्हणता महाराज? अरे संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. एक वेळच्या मेलेल्या माणसाला देव जिवंत करू शकणार नाही, पण माझे ज्ञानोबा तुकोबारांसारखे संत जिवंत करू शकतात. काय संतांचं सामर्थ्य आहे. अरे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले संत कशासाठी आले दादा? आपला उद्धार करण्यासाठी आले. म्हणून माझी विनंती, आम्ही वैकुंठवासी आलो या चरणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या चरणासी. वैकुंठवासी आलो याची कारणसी. आम्ही कशासाठी आलो दादा? तुमचा उद्धार करण्यासाठी आलो असे महाराज म्हणतात. आणि मग लोक काही लोक म्हणतात की महाराज काही म्हणून जातात दादा, संत जे सांगतात ना तितकं आम्ही सांगतो. आम्ही का संतांचे वचन सांगतो माहितीये का? त्याच्या मागे कारण आहे. आम्ही संतांचे दास आहोत दादा. आपण सर्व संतांचे दास आहोत आणि आपण त्यांनी दिलेल्या अभंगाचा प्रसार करण्यासाठी जगामध्ये उद्धार केला. आपण जन्मच त्याच्यासाठी घेतलेला आहे. मुळात आपला जन्म कशासाठी आहे? आणि माझी विनंती आहे माझ्या कीर्तनाला भजनाला जात असताना, स्वतः येत असताना शेजारणीला घेऊन जात जा. का माहित आहे? तिचं अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं. कारण महाराज म्हणतात परमार्थ हे एकट्याने करण्याची गोष्टच नाही, हे सर्वांना सोबत घेऊन केलं जातं. आज मला सांगा, मी एकटे इथे कीर्तन करू शकतो का? आज इथे पकवाजाही लागतो, आज इथे गायनाचार्य लागतात, टाळ वाजवणारे लागतात, नवे नवे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी योग्य माईकची व्यवस्था करण्यासाठी आमच्या माईकवाले दादा, ऑपरेटर दादा सुद्धा लागतात. गोड माईकची सुविधा दिली आहे, टाळ्या वाजवतात.
आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, एक वेळा तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या. आता स्वतःसाठी इतक्या जोरानं टाळ्या वाजवल्या ना, मग तशाच आता संतांचं नामस्मरण घेत असताना सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे आणि ते हात वर करून वाजलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज म्हणले आता तुम्हाला सांगतो काय करायचंय. महाराज म्हणले तुम्हाला काय करायचंय तर जीवनामध्ये तुम्हाला मोठ्यांचा आदर्श घ्यायचा आहे. आज एखाद्या मुलाला विचारा आदर्श कोण आहे रे दादा तुझा, तो लगेच सांगतो माझा आदर्श ना विराट कोहली आहे, माझा आदर्श रोहित शर्मा आहे. अरे माझा आदर्श एखादा बॉलिवूड मधला फिल्म स्टार नसला पाहिजे, माझा आदर्श माझा मायबाप असला पाहिजे, माझा आदर्श माझे माऊली ज्ञानोबा आहे, माझा आदर्श एखादा महापुरुष असला पाहिजे. अरे छत्रपतींनी सहज स्वराज्य स्थापन केलं नाही दादा. मला सांगा छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करत असताना किती कष्ट झाले त्यांना दादा. ज्यावेळेस पोवाडाकार वर्णन करतात ना तेव्हा अंगावर सुद्धा शहारा उभा राहतो. धन्य धन्य शिवाजी सुरा छत्रपती सहज स्वराज्य निर्माण केलं नाही. स्वराज्य निर्माण करत असताना सर्व मावळ्यांचा सोबत घेतला, सर्व मावळे सोबत आले आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जमले. असं छान छोटस महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरामध्ये जमल्यानंतर त्यांनी ठरवलं मुघलांचा आतंक खूप वाढलाय, बंद करावा लागला. मग काय करायचंय, स्वराज्य निर्माण करायचंय. स्वराज्य एकट्यापासून निर्माण होणार नाही. मुठभर मावळे हातात घेतले, मुठभर मावळ्यांचं मन जिंकलं आणि छत्रपतींनी ठरवलं आता स्वराज्य निर्माण करायचं. आजकाल आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा छत्रपतींसारखा व्हावा. खरंच सांगा आपला मुलगा छत्रपतींसारखा व्हावा. अरे शुद्ध अन्न खात होते ते त्या काळाचे राजे म्हणून तसे होते. आजकाल मला सांगा बाहेरचं फास्ट फूड खाल्ल्याने खरंच बनेल का छत्रपती? मला सांगा आईचं खाल्ल्याशिवाय कसा छत्रपती बनेल? अरे त्या छत्रपतींचे गुरु संत तुकोबाराय होते. सर्वांची एक टाळी चालू राहते. 5 मिनिटं तुमचं कार्य जे काही काम करताय त्याला बंद करा आणि छत्रपतींसाठी टाळी वाजवा. कारण या धर्म मंडपातला प्रत्येक हिंदू टाळी वाजवेल जातो. जो हिंदू म्हणून या भारताच्या मातीमध्ये जन्माला आला प्रत्येक जण टाळी वाजवे. इकडे मागे उभे असलेल्या मंडळीला विनंती आहे टाळी वाजवा. कारण भारताचा असलेला व्यक्ती टाळी वाजवणार, पाकिस्तानाचा व्यक्ती नाही हो ना ज्याचं वर्णन करत असताना टाळी वाजवणार. अरे अफजल खानाचा वध साधा यानं झाला नाही का? अफजल खानाला ज्यावेळेस प्रतापगडचा पायथ्याशी पाहिला आणि सोबत महाराज सय्यद बंडा सारखा शूर होता, पण त्याच्या सोबत जरी सय्यद बंडा असला ना तरी माझ्या शोभा सोबत दादा माळा होता. कोण होता माळा? माळा होता म्हणून वाचला शिवा, शिवा होता म्हणून वाचला शिवा. शिवबाच संगती माळा, शिवबाच संगती माळा, शिवबाच संगती माळा. खान राजाला पण म्हणतो कसा, आओ शिवासी आओ हमारे गले लग जाओ, आओ
राजांनी आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर त्यानं दगा केला. कटारीचा वार त्याने केला. कटारीचा वार त्याने केला. सह्यखंडाच्याच संगतीला शील खतवतय अंगाला. शील खतवतय अंगाला. कटारीचा वार. कटारीचा वार तुझा भुका गेला. खान एडवडला आणि खान एडवडल्यावर पोटामध्ये पिचकू पसिला. पोटामध्ये पिचकू पसिला. थोडं जेवण. पोटामध्ये पिचकू पसिला. वाघ नकाचा मारा केला. जुना दादा छत्रपतींचं वर्णन करत असताना काही शिवचरित्रकार वर्णन करतात. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. का सांगावं लागतं छत्रपतींचं महिमान. आज तशी मुलं घडवावे लागतील. आज धर्म जपायचा असेल टीका चंदन बुक्का लावायला शिकवावं लागेल. आणि जीवनामध्ये मुलाला नामस्मरण करायला सांगा दादा. आज हे पकवाज वाजवायला सहज शिकले नाही दादा. खूप प्रॅक्टिस करावी लागते. गायन करत असताना प्रॅक्टिस करावी लागते. सहज कुठलीच गोष्ट घडत नाही. आज इथे कीर्तन करणं सोपं नाहीये दादा. आज खरं सांगू तर आजचं कीर्तन म्हणजे मला आजच्या तारखेचं काय तुमचं वणसकरांचं आणि माझं काय नातं आहे काही मला माहित नाही बुवा. खोटं नाही सांगणार. आज मला अमरावती लोणी मधलं आलं तर कारण महाशिवरात्रीचं म्हणजे प्रत्येक भागामध्ये काही ना काही कार्यक्रम असतो. नागपूर मधलं कीर्तन आलं. अमरावती जिल्ह्यातलं लोणी मधलं कीर्तन आलं. आणि परवाच्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला माझा 10वीचा बोर्डाचा पेपर आहे. CBSE बोर्डाचा. तो बोर्डाचा पेपर असताना सुद्धा आमच्या अमोल दादांच्या प्रेमामुळे आमच्या बोरकर महाराजांच्या प्रेमामुळे आज मी या टाकले. पहिला गणिताचा पेपर आहे. काय असेल नसेल ते भगवंत पाहून घेतील नक्कीच. त्याच्याविषयी काही मला फारसं बोलायचंही नाही आहे. पण आज तुमच्या आणि माझी भेट झाली याच्या मागे सुद्धा नशीब आहे आपल्या तुमचं आणि माझं की तुमच्या आणि माझी भेट झाली दादा. आमच्या बोरकर महाराजांच्या प्रेमामुळे आमच्या अमोलदादांच्या प्रेमामुळे आणि तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या प्रेमामुळे आज इथे मला हे कीर्तन करण्याची सेवा देण्याचं भाग्य लाभलं. खरंच सर्वांचे मानावे तितके आभार कमी आहे. आणि मायांनो महाराजांना लोकांनी म्हणलं महाराज आम्हाला घराकडे जायचंय आता काय करावं. अभंगाचं 4थं चरण.
त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये असलेल्या ब्रह्मगिरीची तुम्ही प्रदक्षिणा मारा, कारण तीर्थाची जर प्रदक्षिणा मारली तर महाराज म्हणतात तुमच्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. ज्याप्रमाणे हरिमुखे म्हणा पुण्याची, ज्याप्रमाणे देवाचं नामस्मरण केल्यानंतर जशी आपल्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही, तसंच जाता आहे ना घरी तर जाता आता एक दादांनो ब्रह्मगिरीचं तीर्थाचं प्रदक्षिणा करा, म्हणजे नक्कीच तुमच्याकडे आलेलं पुण्य त्याची गणना होणार नाही. इतकं पुण्य तुमच्याकडे, तुमचा साठा भरून जाईल, तुमच्याकडे जागा राहणार नाही, पण तुमच्याकडे पुण्य आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विनंती आहे, जाताना काही नाही झालं तरी चालेल, माय जाताना एकच गोष्ट सांगतो, ती म्हणजे आपल्या मुलाला संस्कार लावा, दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे खरं सांगू का दादा, आजच्या जीवनामध्ये व्यसनाचं फार वेड लागलेलं आहे. आणि इथे काही तरुण मंडळी असतील, 10वी 12वीची एक्झाम देत असतील, माझं सांगणं आहे दादा, परीक्षा देताय ना, आपल्याला 45% मिळाले तरी चालेल, पण कॉपी केलेल्या याचा 1 मार्क सुद्धा आला नाही पाहिजे. आणि जो व्यक्ती कॉपी करतो त्याची नेहमी फजित होतो. एक गोड उदाहरण आठवलं, माझ्याकडे 5 मिनिटे, 5 मिनिटातल्या 2 मिनिटात उदाहरण सांगतो, 3 मिनिटामध्ये समारोप करतो आणि थांबतो. माझ्याकडे लक्ष द्या दादांनो, 2 मित्र होते, एकाचं नाव गणेश होता आणि एकाचं नाव राम होतं. राम हुशार होता आणि गणेश हा इतका काही हुशार नव्हता, आणि त्या दोघांना ग्रॅज्युएशन पर्यंत नेहमी नाही का कॉपी करत राहिले. कॉपी करता करता त्यांनी ग्रॅज्युएशन पर्यंत भागवून घेतलं, आणि भागता इंटरव्ह्यू साठी दोघांनाही ऑफर आली. दोघं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पहिले रामला अंदर बोलावलं. रामला पहिला प्रश्न विचारण्यात आला, भारताचे पंतप्रधान कोण? त्यानं उत्तर दिलं, नरेंद्रभाई मोदी. दुसरा प्रश्न त्याला विचारण्यात आला की आपल्या भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? कोण ग ताई? कोण आहेत पहिला राष्ट्रपती? प्रतिभाताई पाटील. कुठच्या आहेत? आपल्याला काहीच माहित नाही. आपल्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामधली एक स्त्री मला सांगा, जर राष्ट्रपती होऊ शकते तर काय नाही करू शकत स्त्री शक्ती? अरे नारी शक्ती काही सुद्धा करू शकते. जगदंबेचा अवतार आहे दादा. फक्त बायांच्या अंगात येतं आणि तोंड जास्त चालतं, हेच वाईट गुण आहे. बाकी बायांनी इतकी भक्तीच कोणी करू शकत नाही. एक वेळा मी चाल म्हणली, एका बाईच्या अंगात आलं, तिचा नवरा उड्या मारत शेवटी माझ्या जवळ आला. मी त्याला मिठी दिली. मिठी दिल्याबरोबर ते काय म्हणतं, महाराज दमानं खिशात बिड्या मोडतील. अरे हे आपला, मला खरंच सांगा, हे ऐकावं आपलं परमार्थ करत असताना मनातून करा. विषयाकडे या, मी तुम्हाला दूर नेणार नाही. त्या इंटरव्ह्यू मध्ये गेला आणि त्याला तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारण्यात आला, भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? त्याने सांगितले 1915 पासून प्रयत्न सुरू होता आणि 1947 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता गणेशला त्यानं सारी उत्तरं सांगितली, त्यानं प्रश्नपाठ केलीच नाही. त्याला अंदर गेल्याबरोबर त्याला विचारण्यात आलं, तुमचं नाव काय? त्यानं सांगितलं त्यानं पंतप्रधानाचंच नाव सांगितलं, नरेंद्रभाई मोदी. आता त्या शिक्षकाला म्हटलं की ते दिल्लीतला तुझा योग लिहितला असं. त्यानं भागवून घेतलं. दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या आईचं नाव काय? त्यानं सांगितलं प्रतिभाताई पाटील. त्याला वाटलं, त्या परीक्षकाला वाटलं असू शकतं. आता तिसरा प्रश्न महत्वाचा विचारला. त्याला विचारला तिसरा प्रश्न, तुमचा जन्म केव्हा झाला? त्यानं आता उत्तर, त्या जन्माचं वर्ष जाऊन त्यानं उत्तर दिलं 1915 पासून प्रयत्न सुरू होता आणि 1947 ला जन्म झाला. काय करावं दादा? अरे आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण जितकं कमवणार, जितकं आपण त्याच्यावरती अभ्यास करू ना, तितकं मिळेल आणि त्याच्यामध्ये सुखी राहा. कारण आमचे तुकोबाराय सांगतात की असाध्य ते साध्य करिता सायास, तुका म्हणे कारण अभ्यास. इम्पॉसिबल असणारी गोष्ट सुद्धा पॉसिबल होऊ शकते, पण त्याच्यासाठी अभ्यास लागतो दादा. म्हणून मायांनो, तुमच्या मुलाला
चांगल्या सवयी लावा. एका मुलाला नको खायची सवय होती, आई वडिलांनी योग शाळेत टाकलं आणि योग शाळेमध्ये टाकल्यानंतर ते योगा करता करता असं खाली वाकायचं. हाताची नखं खाणं त्यानं बंद केले, पायाची सुरू केली. म्हणून मुलांना तुम्ही स्वतः सवयी लावा. विनंती मायांनो, गोड तुम्ही सर्वांनी कीर्तन ऐकलं, सर्वांनी प्रतिसाद दिला, खरंच मनापासून मानावर तितका आभार आहे. माझ्या मुखातून काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. माय आजी समजाल ना मला लेकरू? आजी हा बसलेल्या मायांना तुमचं लेकरू समजाल ना मला? एक लेकरू असेल, दुसरं समजा, दुसरं असेल, तिसरं समजा, तिसरं असेल, चौथं समजा, चौथं असेल, पाचवं समजा, जितके असतील त्याच्यापैकी एखादं लेकरू समजा. आणि जे काही माझं चुकलं असेल किंवा जे काही तुम्हाला माझ्याकडून वाईट वाटलं असेल, माझ्या वाणीतून तुम्हाला काही उद्गार वाईट वाटले असते तर मनापासून तुम्ही मला माफ करसाल याची मला गॅरंटी आहेच. आणि खरंच सांगू, छान प्रतिसाद दिला. आमचे बोरकर महाराज असतील, वासुदेव महाराज असतील, सर्व टाळकरी मंडळी असतील, विणेकरी बाबा असतील, आमचे साईनाथ महाराज पखवाज वादक असतील, सर्वांचा गोड प्रतिसाद मिळाला. आमच्या अमोलदादांनी सुद्धा. खरंच माणसाचं जर मन असलं ना दादा तर काहीही घडू शकतं, हे अमोलदादांनी दाखवून दिलं आपल्याला. फक्त दादा मन लागतो. आज तो व्यक्ती झोलेनाथ महाराजांची इतकी सेवा करतो की त्यांची परिस्थिती कशी सुधारली मला सांगायची गरज सुद्धा नाही. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपण डोळ्याने बघितलेलं आहे. बघ, म्हणून संतांची सेवा म्हणून मी सांगितलेली आहे दादा. आपल्याला गोड माईकची सेवा दिली असे आपले आई माईक सिस्टीम वाले दादा असतील, ऑपरेटर दादा, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माझी ही जी सेवा आहे, माझी ही जी वाक्पुष्पांजली आहे, हे भगवान शंकरांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करतो. सर्वांनी गोड भजन करायचं आहे.